श्री नवनाथ कथासार अध्याय 39. श्रोतेहो, या अध्यायात आपण आता पुढे पाहणार आहोत की चरपटीनाथांची आणि नारदांची कथा. अध्यायाला सुरुवात करूयात. चरपटीनाथांनी पृथ्वीवरील गया, प्रयाग, काशी, रामेश्वर इत्यादी सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्यांच्या मनात आले. मग ते बद्रिकाश्रमात गेले आणि त्यांनी भगवान शंकरांचे दर्शन घेतले. मग तेथेच त्यांनी यानासुराचा प्रयोग मंत्रून ते भस्म कपाळाला लावले व ते स्वर्गात जायला निघाले. प्रथम ते सत्यलोकामध्ये गेले. तिथं ब्रह्मदेवांच्या पाया पडून हात जोडून उभे राहिले. त्यांना पाहून ब्रह्मदेव, हे योगी कोण, कुठून आले वगैरे चौकशी करू लागले. त्यावेळी नारद तिथेच होते. त्यांनी चरपटीची जन्मापासूनची सर्व हकीकत कथन केली. ती ऐकल्यावर ब्रह्मदेवांनी आनंदांनी त्यांना मांडीवर घेऊन येण्याचे कारण विचारले. तेव्हा तुमच्या दर्शनासाठीच आलो असे चरपटीनाथांनी सांगितले. मग ब्रह्मदेवांनी त्यांना तेथे राहण्याचा खूप आग्रह केला. ब्रह्मदेवांच्या आग्रहासाठी तेथे ते 1 वर्ष राहिले. चरपटीनाथ व नारद एकमेकांच्या विचाराने राहत होते. एके दिवशी नारद अमरापुरीस गेले. त्यांना पाहून इंद्राने विनोदाने म्हटले की, यावे कळीचे नारद. इंद्रांचे शब्द ऐकून नारदांना राग आला. ते मनात म्हणू लागले की तुलाही एकदा अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. असा विचार करत नारद तेथून निघून गेले. या गोष्टीला काही दिवस झाले तरी नारदांच्या मनात इंद्रांचे शब्द घर करून राहिले. चरपटीनाथांकडून इंद्राची फजिती करण्याचा बेत नारदांनी आखला. नारद एके दिवशी फिरण्यासाठी चरपटीनाथांना बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेले. जाताना चरपटीनाथ हळूहळू चालत होते. तेव्हा या चालीने आपण लवकर पोहोचणार नाही असे नारदांनी त्यांना म्हटल्यावर चरपटीनाथ म्हणाले की, आम्हा मनुष्यांची चलायची गती एवढीच. चपळपणाचा एखादा उपाय तुम्हीच आम्हाला माहीत असल्यास तो योजावा आणि आम्हाला घेऊन जावे. मग नारदांनी त्यांना गमन कला अर्पण केली. ती कला विष्णूकडून नारदांना मिळाली होती. त्यामुळे इच्छिल्या जागी जाता येते. ती चरपटीनाथांना आता प्राप्त झाली. त्रिभुवनातील सर्व गोष्टी डोळ्यांना दिसू लागल्या. लोकांची आयुष्य कळतात. चोरून केलेली कामे समजतात. कोण कुठे आहे हे लक्षात येते. अशी ती गमन कला चरपटीनाथांना प्राप्त होताच त्यांना खूप आनंद झाला. मग डोळ्यांचे पाते लवते न लवते तेच ते अमरापुरीला इंद्रांच्या बागेत गेले. तिथे गेल्यावर चरपटीनाथ नारदांना म्हणाले की, मला बागेतील फळे खावीत असे वाटते. नारद त्यांना म्हणाले, मग तुमचा हात कोण धरणार? तुम्हाला खायची तेवढी फळे खा. मग चरपटीनाथांनी भरपूर फळे तोडून खाल्ली. नंतर तेथली बरीचशी फुले तोडून ब्रह्मदेव देवपूजेला बसले होते तेथे नेऊन ठेवली. याप्रमाणे ते नेहमी इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात असे. त्यांच्या या प्रकाराने बागेचा नाश होऊ लागला. हा नाश कोण करतोय याचा इंद्राचे माळी शोध घेऊ लागले, पण त्यांना काही केल्या पत्ता लागेना. मग एके दिवशी ते लपून बसले. थोड्या वेळाने नित्याप्रमाणे नारद व चरपटीनाथ दोघे बागेत शिरले. चरपटी फळे तोडू लागला. तोच रक्षकांनी मागून येऊन नाथांना धरले. ते पाहून नारद सत्यलोकात पळून गेले. इकडे रक्षकांनी चरपटीनाथांना यथेच्छ बडवले. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी लगेच वाताकर्षण अस्त्र सोडले. त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस झाले. श्वासोश्वास बंद पडले. डोळे पांढरे झाले. तोंडातून रक्त येऊ लागले. त्या माळ्यांची ही स्थिती पाहून अन्य माळी घाबरून मागच्या मागेच पळून गेले आणि त्यांनी इंद्रांना जाऊन सांगितले की, एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बागेत फिरत आहे. त्याला आपल्या रक्षकांनी हटकले तर त्याने त्यांचे प्राण घेतले. सर्व बागेची नासधूस केली आहे. आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथे आलो आहोत. हे ऐकून इंद्राने देवसेनेला बोलावून सांगितले की, तुम्ही त्याला पकडून शिक्षा करून इथे आणा. तो आवरत नाही असे दिसले तर युक्तिप्रयुक्तीने धरून आणा. देवांची ती सेना पाहून चरपटीनाथांनी चातुर्याने वाताकर्षणाच्या साह्याने सर्वांची फटफजिती केली. देवसेनेची वार्ता समजण्यासाठी इंद्रांनी दूत पाठवले. त्यांनी तिथली वार्ता इंद्रांना सांगितली की, देवांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही. ते पुढे येऊन तुमचेही प्राण घेतील आणि सर्व नगरी ओसाड करतील असे वाटते. ते लहान दिसत असले तरी कृतांतासारखे आहेत. ते ऐकून इंद्र घाबरला. त्यांनी लगेच ऐरावत तयार करण्याची आज्ञा केली. तेव्हा हेर त्यांना म्हणाले की, त्या मुलांच्या हातात धनुष्यबाण नाही, कोणतेही अस्त्र नाही. कोणती तरी विद्या त्यांना साध्य झाली आहे. पाहता पाहता ते लोकांना मरणोन्मुख करतात. आपण तेथे जाऊ नये. इथूनच काहीतरी उपाय करावा. नाही तर भगवान शंकरांना मदतीला आणावे. म्हणजे ते देवांना उठवतील, नाहीतर सर्व देव मरून जातील. हेरांचे बोलणे ऐकून इंद्र कैलासाला आले. भगवान शंकरांच्या पाया पडून त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. भगवान शंकरांनी ते कोण आहेत ते विचारले. तेव्हा इंद्र म्हणाले की, मी त्यांना अद्याप पाहिलेले नाही. त्यांनी माझ्या बागेचा नाश केला म्हणून मी सैन्य पाठवले, परंतु सर्व सैनिक मरणाच्या जवळच आलेले आहे, म्हणून मी पळत पळत येथे आलो. हे ऐकून शंकरांनी आपल्या गणांना त्यांच्यावर चालून जाण्यासाठी सिद्ध राहायला सांगितले आणि विष्णूंनाही बरोबर येण्याचा निरोप दिला.
मग अष्टभैरव अष्टपुत्र व गण असा शतकोटी समुदाय बरोबर घेऊन भगवान शंकर अमरावतीला गेले. ती प्रचंड सेना पाहताच चरपटीनाथांनी वाताकर्षण मंत्र जपला. त्यामुळे शिवांसह सर्व हवालदिल झाले. इंद्र, भगवान शंकर आणि त्यांची प्रचंड सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्रांकडे पाहून हसू लागले आणि मनात म्हणाले, अहंकारी माणसाला शिक्षा झाली, हे बरे झाले. शिवदूतांनी वैकुंठांना जाऊन हा प्रकार विष्णूंना सांगितला. त्यामुळे 56 कोटी अनुयायांसह विष्णू तडक अमरावतीला गेले. शिवजींसह सर्वांची झालेली दयनीय अवस्था पाहून विष्णूंना राग आला. त्यांनी आपल्या गणांना युद्ध करण्याची आज्ञा केली, पण आपण स्वतः हातात गांडीव, धनुष्य व सुदर्शन घेऊन युद्धात सज्ज झाले. पण चरपटीनाथांनी युक्तीने मोहनास्त्र टाकून त्यांच्या हातातील शस्त्रांचा बंदोबस्त केला. संपूर्ण विष्णुगणांची अवस्थाही अशीच झाली. आपल्या गणांची ही दुर्दशा पाहून विष्णूंनी सुदर्शनाची योजना केली. विष्णूंनी भयंकर संतप्त होऊन ते मोठ्या आवेशाने उगारले, परंतु ते नाथांजवळ जाताच निष्प्रभ झाले. चरपटीनाथ हे प्रत्यक्ष पिप्पलाय नारायणाचेच अवतार म्हणजे आपले स्वामी ठरतात असा विचार करून सुदर्शनाने नाथांना वंदन केले व ते त्यांच्या उजव्या हातात जाऊन बसले. चरपटीनाथांच्या हातात सुदर्शन चक्र गेल्यामुळे तेच साक्षात विष्णू वाटू लागले. आपले सुदर्शन त्यांच्या हातात पाहून विष्णूंना मोठे आश्चर्य वाटले. मग विष्णू हातात गदा घेऊन नाथांजवळ येऊ लागले. तेव्हा चरपटीनाथांनी वाताकर्षणाची योजना केली. त्यामुळे विष्णू ही धाडकन जमिनीवर कोसळले. हातातील गदा लांब पडली व शंख इत्यादी आयुधेही गळून पडली. मग चरपटीनाथ विष्णूंजवळ आले व त्यांनी त्यांच्या गळ्यातील कौस्तुभमणी काढून घेतला. वैजयंती माळ घेतली, तसेच मुकुट, शंख, गदा हेही घेतले. नंतर ते शिवजींजवळ गेले, त्यांची आयुधे घेतली. एवढे झाल्यावर ते सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवांसमोर नम्रपणे उभे राहिले. शिवजी व विष्णूंची आयुधे घेऊन आलेले चरपटीनाथांना पाहताच ब्रह्मदेव प्रथम दचकले. नंतर त्यांनी त्यांचे प्रेमभराने स्वागत केले, परंतु काहीतरी घोटाळा झाला आहे असे समजून ते चिंतेत पडले. मग नाथांना जवळ येऊन ही आयुधे कोठून आणलीत म्हणून युक्तीने विचारपूस करू लागले. तेव्हा चरपटीनाथांनी घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला. ते ऐकून ब्रह्मदेव घाबरले व त्यांना म्हणाले की, मुला, विष्णू हे माझे बाप व तुझे आजोबा आहेत. महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत आहेत. हे दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल आणि मग आपले काही चालणार नाही. तेव्हा तू लवकर तिथे जाऊन त्यांना उठव, नाही तर मला मारून टाक. ते ऐकून चरपटीनाथ लगेच त्यांना सावध करण्यास तयार झाले. ब्रह्मदेव व चरपटी अमरापुरीला आले. तिथे विष्णू, शंकर इत्यादी देव निश्चेष्ट पडलेले ब्रह्मदेवांनी पाहिले. तेव्हा त्यांनी देवांना लवकर सावध करण्यास चरपटीनाथांना सांगितले. मग चरपटीनाथांनी वाताकर्षणास्त्र परत घेतले व जे गतप्राण झाले होते त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले. मग चरपटीनाथांना विष्णूच्या व शंकरांच्या पाया पडण्यास सांगितले. त्यांनी हे कोण म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवांनी नाथांच्या जन्मापासूनचे वृत्त विष्णूंना सांगितले. विष्णूंची व शिवजींची भूषणे ब्रह्मदेवांनी परत दिली. मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या स्थानी परत गेली. नंतर नारद गायन करीत इंद्रांजवळ गेले व नमस्कार करून त्यांना म्हणाले की, कोणत्या नारदांनी कळ लावली म्हणून तुम्हाला इतके संकटात पडावे लागले. आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हाला मात्र कळ लाव्या म्हणता. आता आजचा प्रसंग तरी आमच्या या कळीमुळे नाही ना ओढवला. मला वाटते तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतोय. नारदांचे हे बोलणे ऐकून इंद्र मनात खजील झाला. मग त्यांनी नारदांची पूजा करून त्यांची पाठवणी केली व त्या दिवसापासून त्यांनी कळीचा नारद म्हणणे सोडून दिले. नंतर ब्रह्मदेव चरपटीनाथांना घेऊन सत्यलोकाला गेले. नंतर पर्वणी पाहून ते मणिकर्णिकेच्या स्नानाला गेले. 21 स्वर्गीचे लोकही स्नानाला आले होते. त्यानंतर चरपटीनाथ ब्रह्मदेवांच्या ग्रहास्तव 1 वर्ष सत्यलोकात राहिले. तेथून मग पृथ्वीवर येऊन ते पाताळात गेले. त्यांनी भोगावतीचे स्नान केले. त्याचबरोबर सप्तपाताळ फिरून बळीच्या घरी जाऊन वामनाच्या पाया पडले. बळीने त्यांचा चांगला आदर सत्कार केला. अशा तऱ्हेने बळीकडून मोठा सन्मान घेऊन मग ते पृथ्वीवर आले. श्रोते, अशा प्रकारे श्री नवनाथ कथासारचा अध्याय इथे 39वा समाप्त झाला आहे. आपण आता पुढील अध्यायात पाहणार आहोत की आता इंद्रांना देखील थोडासा राग आलेला आहे की आपल्याला या नवनाथांनी हरवलं आहे, अशी कोणती शक्ती त्यांच्याकडे आहे आणि ती आपल्याकडे का नाही. तर याविषयीचा जो पुढील अध्याय असणार आहे तो शेवटचा अध्याय असणार आहे. यामध्ये आपण फलश्रुती देखील पाहणार आहोत की कोणत्या अध्यायाचे काय फळ आहे आणि इंद्रांचा जो सोमयाग आहे ते मोठा यज्ञ करणार आहेत. त्याविषयीची कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेऊयात. भेटूयात तोपर्यंत पुढील व्हिडिओत. अलख निरंजन. आदेश.